हे गाईज वेलकम टू माय ब्लॉग। तर आज आपण चाललेलो आहोत अंदोशीला। आज आपल्या गावात आहेत नाच म्हणजे धावडे नाच आहेत। तर आता चाललोच आपण, तर चलो लेट्स गो। नाच म्हणजे शक्तितूर नाच है, कड़क धूप में येणार है। अरे ये देखो हम कड़क की धूप में जा रहे हैं और पहले से काले हैं और उसमें ऊना में काले हो रहे हैं। तो चलो लेट्स गो। गाईज आता आम्ही ना डोंगरात आलो। सोमची गर्लफ्रेंड हरवलंय तर तिला शोधायला आलो। कुठे भेटत नाही। कुठे इकडे डावीकडे कुठे उजवीकडे। तर गाईज तुम्ही बघा, आम्ही सोमच्या गर्लफ्रेंडला शोधता होतो। बघूया आता भेटते काय। गाईज सोमची गर्लफ्रेंड काय भेटली नाही। शेवटी बसून ब्लिंकिट वर नाही ना मिरिंडा मागवला। झोमॅटो ना नाही ब्लिंकिट वर मी मिरिंडा मागवला। हा का जाम प्यासलो आम्ही। आता परत वर दाखव रे आपला मिरिंडा। आता आम्ही परत वरती चाललो, शोधताव। शोधण्यातच आम्ही बघणार भाई इथनच। अरे काहीच तुम्ही एवढ्या जंगलात कुठे शोधाल? चला माझ्या काय पता नाही लाग। इथनं पायऱ्या आहेत। कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? गाईज आता जेवलो, आता चाललो नाच बघायला। संकष्टीचा उपवास होता, मग आता जेवण वगैरे चाललो मस्तपैकी। गँग आमची पुढं आहे। तर चलो बघा आपला गाव बघा कसा आहे। कोंबडी दिसते कोणची तरी उडावाची काय? नाही पाप नाही घ्यायचे ते। तर गाईज आपला भाई आलेला आहे आणि इकडं नाचांची तयारी झाली, स्टेज वगैरे मस्तपैकी। आणि आपला डॉन आपला भाई। तर आता आपल्याला आपला भाव भेटलाय, तर आपण त्याला विचारूया कसा नाच वगैरे कसं काय नियोजन आहे इथं। गाईज अंदोशी गावामध्ये नाच आहेत, तर तिथं नाचांना खास वसंत भोईर आलेले आहेत, म्हणजे त्यांचा शो आहे इथं। तर बघा नंतर पुढं। चलो। Few moments later. आणि गाईज लेडीजचा मंडळ आलेला आहे, बाहेरनं खेडवरनं बोलवलेला आहे। आता त्यांचा पहिला शो आहे इथं, तर बघा।
खाली पडला आणि कानाच्या ढेंगावरती झाल्या आणि तो हातातला दांडू कुठेतरी पडला आणि त्या दांड्यावर आपल्या सवंगड्यांपैकी कुणाचा तरी पाय पडला आणि ही सगळी माहिती पेंद्या गावभर सांगतोय. बुवा एवढाच विषय आहे. हा नाहीतर तुमच्या बारीत याल पहिल्या आणि तुझ्या गोट्या सोट्या दांडू लांडू बाहेर काढला. पुढची बारी बुवा माझी आहे दुसरी. त्या गोट्यांचा नाय कुस्कूर करून टाकला तर माझं पण नाव साक्षी नाही बुवा. शाप वाटायला करून टाकीन बुवा. हा गमतीच समजा बुवा. हा घे रे. ठीक आहे पण बाईला थोडंसं उत्तर देतो. बाई म्हणाल्या ना माझ्या डोईवर धरली घागर रे. बाई बोलल्या होत्या ना तुझ्या तोऱ्याचा दाव नको माझ रे साक्षी राहणार उभे आहे आज रे. बाई म्हणाले याची भेटी मी शेर म्हणून बाईने अगदी परफेक्ट बोलला तेच ऐका की माणसात बसायचं म्हटलं तर उंच नाग पाहिजे. माणसात बसायचं म्हटलं तर उंच नाग पाहिजे. पेढा बनवण्या साखरेचा पाक पाहिजे आणि बायको कितीही चिकनी असली तरी तिला नवऱ्याचा धाक पाहिजे. आता तुमच्या दोन पोरांसाठी ऐकलं असेल ऐकू ना की हल्लीच्या पोरी नटिवानी दिसतात तसे कर्नाटकाच्या पोऱ्या बघून धरतात नेम. अरे पैसेवाला असेल तर करतात प्रेम. पैसेवाला असेल तर करतात प्रेम. पण मला वाटतं लग्न आधीचा करत्याचा हनीमूनचा गेम. ही सध्या आधी ना कुठली महिना खिडची काढतो नाही का. आता माझ्या तरुणांसाठी झाला आता म्हातारांसाठी. माणूस किती जरी म्हातारा झाला तरी म्हणजे तरुण असतं. म्हातारांसाठी पण ऐकतो की जगात देखण्या वस्तूकडे सांगा कोण पाहत नाही. की जगात देखण्या वस्तूकडे सांगा कोण पाहत नाही. स्वतःचं घर सुंदर असून भागत नाही. 60 वर्षाचे म्हातारे पण लाईन मारतात त्यांच्यावर संशय कोण घेत. दुसरा ऐकतो थांबा त्याला एक गाठ देतो त्या गाण्याची एक गाडी बोला
जरी समोर उभी असलीस आज ग तू आज ग तुझी वसंत मोडील खाज ग. बाईला उत्तर देतो. भाई मला का वचन वचन मिटून टाकेल. बाई मला मिटवायला अशा लय प्रकार वचन मी कुणाला घाबरत नाही. जरी समोर उभी असली आज ग तुझी वसंत मोडील खाज ग. नको नादाला लागू समाजा नाड्या आवलीनं जागा मी तुझ्या. नको नादाला लागू तू माझ्या नाड्या आवलीनं साऱ्या मी तुझ्या. बंद करीन कायमचा आवाज ग तुझा आवाज ग हा वसंत मोडील खाज ग. आता कुठे बोलू ना त्याच्या वेळी बाई होती शर्ट सुरू होतं. बाई एवढीच म्हणाली मला काय त्या वसंतपुरीला भेटवीन म्हणून सांगायचं आहे. म्हणालो नाही बाई आता बाईने दिले मला साई. अहो या समोरच्या घालवा टुपलाई आणि या साक्षीवरती करतो आज मी फुल नाही. आता कुठे बोलू शकतो ठीक आहे का आपल्या शेवासाठी मी ऐका शब्द लक्षात असू द्या. दादा कुठं गेलो का हे शब्द ऐकवता. जसं माणसामध्ये भांडणं होता पण नंतर आपण जज बघतो वकील बघतो दादा जज वकील बघतो तिथे आपली कोर्टात केस जाते. तसंच प्राण्यामध्ये सुद्धा भांडणं होता. माझ्या प्राण्यामध्ये भांडणं झाली मग वकील कोण जज कोण असं वर्णन आहे. ऐका की घुशीच्या बिडात दारूचा धंदा मादरीचा होता. बघा तुमच्या शेअरसाठी लय आवडत्या जाणार पहिले करा काय का मित्र दादाकडनं 500 धन्यवाद. की घुशीच्या बिडात दारूचा धंदा मादरीचा होता. शेजारी बिराट चिचुंद्र्या आणि उंदराचा होता. म्हणून तिथं एका कुत्र्याचा पारा होता. त्या कुत्र्यावरती शेजारच्या कुत्रीचा डोळा होता. त्या शेजारच्या कुत्रीनं त्या कुत्र्याला सतावलं. कायद्याच्या कर्माखाली कुत्र्याने त्या कुत्रीला गुंतवलं. मग दोघांची भांडणं विकोपाला गेली. कुत्रीच्या इवरण्यानं शेजारची कुत्री गोळा झाली. मग चालू झाली अशी ओढाओढी. सुट्टा सुटानं कुत्र्याने टाकलेली कुत्री वर गेली. थोडं थोडं कसं तरी त्यांना कोर्टात नेलं. ज्याचं काम तिथं एका गाढवाला दिलं. कोर्ट म्हणून वापरण्यात आला म्हशीचा बेडा. मुद्री महादेव आयसा हाका मारे मिळाला. कुत्रा बघेना कुत्रीकडे कुत्री बघेना कुत्र्याकडे. तसल्या सगळ्यात लागल्या साऱ्या जनावरांना याड. मग गाढवानं विचार केला थोडा म्हणून त्यानं काढला आपला मोठा हातोडा. एवढ्या कुत्रीची मालकीन आली. मालकीन येते अगोदर कुत्री गुन्हेगार झाली. मालकीन बोलू लागले आय्या आय्या. कुत्र्याचा मालक भैया तो म्हणाला मॅडम ऐसा क्या हुआ. ती म्हणाली भैया तुम्हारे कुत्रे झगड़ा दो मिनट कर दिया और खुदे ने कुत्ती को सजा 9 महीने का दिया. कुत्री असते ती फक्त 6 महिन्याची भेटते. तर एक जोक मी 9 ऐका ही खेळची राणी तर मी पण रायगडचा राजा आहे. तुमच्यामुळे आमच्या दोघांचा वाजलेला गाजा बाजा आहे. ही कधी चांगली बारी तर तुम्हाला आणि मला मजा आहे. जरी कमी पडली तर नक्कीच विजय माझा. अहो तुम्हाला मजा लुटायला अनुशिवाल्याने ठेवलाय आमचा जोडा. रसिक बंधू तुम्हाला मजा लुटायला अनुशिवाल्याने ठेवलाय आमचा जोडा. तुम्ही दम घ्या जरासा थोडा थोडा. ना तुम्ही दम घ्या जरासा थोडा थोडा. वजन होईल घालील राडा. तुम्ही दम घ्या थोडा थोडा. वजन होईल
जातो ते मी घेणारच आहे समाजात. त्याचप्रमाणे नासून तर मग सपट लोशनाने आपण बीटेक्स लावून टाकू. सपट लोशन जरा झोंबेल पण खास मात्र कायमची जाईल. बरं, सगळ्यांना व्यासपीठावर बसलेल्या सर्व अधिकाऱ्यांना, कार्यकारी अधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सगळ्यांना माझा शाहिरी मानाचा मुद्रा दुसऱ्या बारीचा वळा. बुवांना वळवते का मानक्यात मोडते ते बघाच, बरोबर की नाही. बुवा आले, बुवांनी त्यांची सुरुवात केली. बुवांचा कार्यक्रम उत्तमच आहे, आवाजाचा विषय नाही. हा, पण आज बुवा जरा झिंगल्यासारखं वाटत नाही. आपण बोलतो तुम्ही या कार्यकर्ते आमच्या अक्षय गावडे दादा यांनी आमच्या एका लहान मुलीला ताप आला, एवढा ताप आला होता की तिला उभी राहायची ताकद नाही, तिथं बसले. त्या स्वतः घेऊन दवाखान्यात गेलेले आहेत आणि त्यांनी त्यांचा इलाज करून आणलेला आहे त्या मुलीचा. त्या दादांना शाहिरी मानाचा मुजरा दादा माना. असे जर कार्यकर्ते असतील, ते दादा आहेत माझे तिथे उभे, असे जर कार्यकर्ते असतील ना, आई शपथ कार्यक्रमाला एवढी मजा येते आणि कसलीच भीती वाटत नाही, कोणालाच वाटत नाही. बुवा आले, बुवा थोडे जरा जास्त झिंगलेले आहेत. आता किती पोटात गेले ते ईश्वराला ठाऊक. बुवा आले आणि बुवा विचारतात, काय मग पोरानो तुम्हाला पोरी आवडल्या? बुवा तुमचं वय काय? हा, तुम्ही बोलताय काय? बुवा याला म्हातारचाळ म्हणतात, म्हातारचाळ. आणि अशा वयातल्याच बुवांना बाई आवडते. हो, एकदा नाही दोनदा. बुवांचं वय झालंय, बुवांनी डाय करून काळी केली, पाण्याची काळी त्यांनी डाय करून केली. हा, आणि अशा पाप्यांनाच बाईचा नाद. हो, आणि माझ्या पोरी का नाही आवडणार? आवडते की नाही? एवढ्या सुंदर दिसतात, नाचतात. आमच्या पोरीने नाचून पाडला इथं खड्डा. काय म्हणायचंय बुवा? आमच्या पोरीने नाचून इथं पाडलाय खड्डा आणि आज माझ्यासोबत आहे तुरवाला हा बुड्ढा. झालं म्हातारं. शक्तिपुऱ्याला राम राम करा बुवा, काही काम नाही तुमचं शक्तिपुऱ्यात. बुवा आमचे दादा म्हणतायत, आमचं भाऊ आज तुम्हाला देतो खाऊ. बुवा त्या भाऊची कशी वाट लावते ना, ती सगळ्यांची लक्ष असू द्या. बरं, बुवांनी शिवरायांचा देखावा केला आणि उत्कृष्ट, त्याला विषयच नाही. त्या शिवरायांना शाहीर साक्षीचा शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. जे चांगलं आहे त्याला शाहीर साक्षी चांगलंच म्हणते. पण बुवा जे तुम्ही आज हागू केले, हागू बुवा, अजिबात कार्यक्रम आवडलेला नाही बुवा. लोक येऊन सांगतायत बुवा इथं एक खंबा मारला, तिथे एक खंबा मारला. बरोबर नाहीये बुवा, बरोबर. त्यानंतर आपण डायरेक्ट बुवांच्या गवळणीकडे वळू, बरोबर की नाही. बुवा काय म्हणताय? बोरीला बोल पिकलाय, अगं बोरी तुला बघून मी टिकलाय. बसा बसा, बसून द्या. काय म्हणायचंय? अगं झोपून नाही आणि उभ्यानं नाही, अगं झोपून नाही आणि उभ्यानं नाही, उभ्यानं मारून जाणार आहे, तुझ्या गहंडीत घालणार बोट. काय म्हटले बुवा? तुझ्या गहंडीत घालणार बोट. मला माहितीये हे तुझेवाला आहेत ना सगळं, हेच नाही सगळे. ग हंडी, तुझा ग गोचा याच्यावरच आहे, त्याच्याकडे दुसरा विषय नसतात. अगं तुझ्या ग हंडीत घालणार बोट आणि लावीन उभ्यानं माझा चोट. बुवांचाच ओट, विषय बरोबर आहे. बुवात ओट लावायला येत आहेत, पण बुवा जर ओट लावायला आलं तर ही राधा काय करते ते बघाच मग. बघा काय म्हणायचंय, तू काय वाजू नको, तू पण नको वाजू, जाऊ दे. यांना पण ऐकायला जाऊ दे, बुवाच्या भोकात पण जाऊ दे कानाच्या, बरोबर की नाही. कानाच्या हा. आता झोपून नाही आणि उभ्यानं नाही, देणार नाही दया दुधाचा घोट. तू काही कर, तुला दया दुधाचा घोट देणार ती राधा नाही. अरे झोपून नाही आणि उभ्यानं नाही, देणार नाही दया दुधाचा घोट. जेव्हा लावशील तुझा जोड, जेव्हा लावशील तुझा जोड, अरे कापून टाकीन तुझा जोड. अरे तुझ्या घरी एवढी दया दुधाची रास पडलेली आहे, तिकडच सोट लाव, तुझा जो ओट लाव, बरोबर की नाही. हे राधेने कशाला येतोस? हा, बरोबर की नाही. जर आलास ही राधा ऐकणार नाही, तुझा जो ओट कापून टाकील म्हणायचंय बुवा. हा घे.
होता यूपीचा भैया. बोलले का नाही? हा, आपल्याला सगळीकडे उत्तर असतात बघा. बुवांना जरा झोपला असा देते बघा. जस जीवात जीव घुटमळ तस फिरतीचं वाढतंय बळ. तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळलं. बुवांच्या नाया दादा कोणते म्हणतायत? तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळलं बघून दुश्मन जळ. वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ. म्हणून काय म्हणायचं? थांबा, वाजू नका, जाऊ देत. असं गाठून गंगा जळ करण्यात गेला ह्यो अंघोळ. मनात उठती या खळबळ जीवाची होती या तळमळ. बाई पाहता ही जवळ, अहो बाई पाहता ही जवळ पाण्याचं थेंब थेंब गळ. वा, शास्त्राधारे वायफळ गाणार नाही. तुम्ही म्हणता ना चुकीचं काही गाणार नाही, तशी ही साक्षी शिंदे पण चुकीचं काही गाणार नाही. हिताची नावाची. थांबा आता, पाणी थेंब थेंब गळ. ऐका, आईला उत्तर देत आहे. जळता जळता तो धावत गेला. मी शेतकरी आहे. शाटा माझी शेतात जळी तर मी कशी काय करणार मी? ऐका, जळता जळता तो धावत गेला आटा पिता त्याने जीवाचा गेला. गेला धावत वाचवायला बीज अंकुर साक्षी रुजवायला वसंत हा विजवायला. शेतात जळत असेल तर विजवायला ना, धावायला नाही बोलतोय, विजवायला. बरं पटली? आपण दुसरी ऐका. बुजलं पाणी लईन्याटानी. बाई कसं तुझं चुकलं. आता मी गायना तुला रात्रभर झोप येणार नाही. बुजलं पाणी लईनेटान भिजली शेत मोठ्या भूधानाने. बुजलं पाणी लईन्याटानी भिजली शेत मोठ्या भूधानाने. काय बसलीस घाशीत भांडी, काय बसलीस घाशीत भांडी. पाणी घुसलंय बघ मांडी मांडी भिजलंय खालीची दांडी. मांडी मांडी पाणी खूप झालेलं पण खालची आहे ना दांडी असते ना शब्दाची. वाईट काय बोलत नाही, आता तुला वाईट बोलता. तुझं घुसलं पाणी लईने बसा म्हणून बसा. घुसलं पाणी पाणी घुसलंय कग मांडी मांडी भिजलंय खालीची. मला बोलली काय बोलताय? कुठे तुम्ही गाणं गायला होता, तुम्हाला तो ऐकवतो. टोपरा लावला मी. तुझ्या डोक्यात काय पडल्यात माहिती आहे काय? ऐका. शांशील संपूर्ण धुवा अव कुठला पण साबण लावा. दिलीप दादा भावा अधिकारी हरिबा कोलीवाड्या बाबाकडून 100 रुपये नाचवा शब्दाचे धन्यवाद. कुठला पण साबण लावा संशील शंभूने धुवा. बघा या साक्षीच्या बोच्यावर पाडल्यात बघा हो उवा उवा उवा. साक्षीच्या बोच्यावर पाडल्यात बघा हो उवा उवा.
गाईज मागाशी माहोल फुल झालेला. आता नाच वगैरे सगळे संपले, सगळे घरी गेले, पॅकअप पण झाला. तर चलो आम्ही पण निघतो आता. गाडी काढली, ओमला आता सोडतो आणि मग आम्ही पण निघतो. गाईज आता गावावरनं आपण फायनली अलिबागला आलोत. नाच वगैरे संपले सगळे. आपल्यासोबत सोहम होता आणि आता वाजले 4. तर आता घरी जाऊ, झोपू आणि मग उद्या उठून ब्लॉग एडिट करून मग अपलोड झाल्यावर बघा तुम्ही आपला ब्लॉग. तर चलो बाय बाय.